आम्ही कसे घडलो तर आम्ही असे घडलो जी नसीम खान आपलं स्वागत आहे। आम्ही दर्गा दायऱ्यामध्ये राहणारे शेख खान साहेब उस्मान मियां हे माझे वडील। आम्ही 7 बहिणी आणि 2 जुळे भाऊ। मी स्वतः एमए बीपेड झालेली आहे। माझ्या 2 बहिणी डीएड झालेले आहे आणि बाकीचे 4 बहिणी हे कोणी एफवाय पर्यंत केलं आणि कोणी बीए पर्यंत केलं। म्हणजे आम्ही टोटल 7 बहिणींनी शिकलेला आहे। आमचा बालपण म्हणजे खूप गमतीचा। मी माझ्या वडिलांचं अनुकरण केलेले। तर मी 15-16 वर्षाची झाली होती तर माझ्यामध्ये ही इच्छा झाली का आपण शिक्षणाबरोबर नोकरी सुद्धा करायला पाहिजे। तर मी 12वी नंतर दर्गा दायरा बाजू बुरानगर म्हणून एक गाव आहे, तिथं व्हिडिओकॉन होता। त्या व्हिडिओकॉन मध्ये मी कामाला लागली। त्यावेळेस मी महिलांची समस्या पाहिली की इतक्या छोट्याशा पगारामध्ये आपलं प्रपंच कसं चालवायचं, खूप अडीअडचणी त्या काळामध्ये मी पाहिलेल्या आहे। आणि त्या काळामध्ये मी जी परिस्थिती पाहिली महिलांची, तिथून खरा माझा प्रवास सुरू झाला। सामाजिक प्रवास म्हणजे तुम्ही तिथं खूप घटस्फोटित महिला होते, सोडलेल्या महिला होते, विधुर महिला होते आणि इतक्या छोट्याशा पगारामध्ये त्यांनी आपलं प्रपंच चालवायचं। मी तर शिक्षण करून आपलं शिक्षणासाठी 2 पैसे म्हणजे प्रपंच मोठा होता म्हणून मी तिथं जॉईन झाली। हे काम पाहिल्यानंतर माझ्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आपण कसे घडलो या विशेष भागामध्ये आज आपल्या बरोबर आहेत शेख नसीम खान साहेब, माजी सभापती महिला बाल कल्याण समिती। ज्यावेळेस आपण माजी सभापती म्हटलो की ह्या नसीम खानचं काहीतरी विशेष असं कार्य आहे। आपण नसीम खानचं परिचय करत असताना त्या उच्च शिक्षित आहेत, एमए बीपीएड केलेला आहे आणि त्याचबरोबर पत्रकारितेचा कोर्सही केलेला आहे। आणि नसीम खान बाबतीत बोलायचं झालं की नसीम खान जिथं असली तिथं काहीतरी हालचाल दिसणार, तर ती समाजासाठी लढत असते। सामाजिक समज आहे म्हणून ती सदैव लोकांच्या साठी झटत असते। आपण नसीम खानचं सामाजिक कार्य जर बघितलं तर दिवस रात्र गरजवंत महिलांसाठी रोजगाराचा प्रश्न असेल, गरजवंत महिलांसाठी कौटुंबिक समस्या असेल, त्यासाठी ती उभी राहते, खंबीरपणे उभी राहते। आणि या पलीकडे जर आपण जाऊन बघितलं तर नसीम खान एक यशस्वी राजकारणी सुद्धा आहे की नसीम खान या अहमदनगर महानगरपालिकेच्या महिला बाल कल्याण समितीच्या सभापती राहिलेला आहे आणि विशेष त्या अपक्ष निवडून आल्या होत्या। तर आपल्याबरोबर आज खास गप्पा मारण्यासाठी झिरोनीच्या विशेष भागामध्ये आम्ही कसे घडलो यामध्ये नसीम खान आपलं स्वागत आहे। नसीम खान बघितले की नसीम खान निघते, कोणाचं काम असेल काम करते, राजकारणामध्ये राजकारण करते, समाजकारणामध्ये समाजकारण करते, परंतु नसीम खान घडल्या कशा हे आतापर्यंत लोकांना कळलंच नाही। म्हणून आज आपण गप्पा मारत मारत नसीम खान कशा घडल्या ते लोकांना सांगणार। मला प्रश्न माझा पहिला आहे, आपण आपलं लहानपण आणि आपलं कुटुंब याबाबत लोकांना सांगा थोडक्यात। सर्वात प्रथम तर मी झिरोनच्या तुमचं धन्यवाद करते का आपण आले माझ्याशी गप्पा माझे विचारपूस करण्यासाठी आपण आले, त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद। सर्वात प्रथम मी अमृत महोत्सव प्रजासत्ताक दिनानिमित्त पूर्ण नगरवासियांना हार्दिक अभिनंदन देते। आता माझं लहानपण, आम्ही दर्गा दायऱ्यामध्ये राहणारे शेख खान साहेब उस्मान मियां हे माझे वडील। आम्ही 7 बहिणी आणि 2 जुळे भाऊ। 7 बहिणी आणि 2 जुळे भाऊ, आजोबा आजी आणि आई वडील, एकूण आम्ही असे 13 लोक। पण आम्ही 7 बहीण असून सुद्धा आमच्या वडिलांनी आम्हाला कधीच कमी केलेली नाही। मी स्वतः एमए बीपेड झालेली आहे
माझ्या 2 बहिणी D.Ed झालेल्या आहे आणि बाकीचे 4 बहिणी हे कोणी FY पर्यंत केलं आणि कोणी BA पर्यंत केलं. म्हणजे आम्ही 7 बहिणींनी शिकलेलं आहे. आमचा बालपण म्हणजे खूप गमतीचा. मी दुसरी कन्या, शेख सर यांची दुसरी कन्या आणि मी स्वतः पहिल्यापासून स्वच्छंदी असल्यामुळं माझा स्वभाव असा बोलका होता. त्या बोलक्या स्वभावामुळे माझ्या वडिलांच्या मनात आलं असेल का आपल्या मुलीला मराठी मीडियम म्हणजे मी जिथं शिक्षक आहे सेंट सेव्हियर्स हायस्कूलमध्ये, तिथं आपल्या मुलीला शिक्षण देण्यात यावं हे त्यांच्या मनात आलं आणि मला पहिलीपासून त्यांनी आपल्याबरोबर सेंट सेव्हियर हायस्कूलमध्ये शाळामध्ये नेलं. वडिलांच्या शाळेमध्ये शिक्षण घ्यायचं 7 बहिणी, मी फक्त एकटी मराठी मीडियमनी शिकली. लहानपणापासून मी वडिलांना आपल्या शाळेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहे. त्यांचा स्वभाव, त्यांचा निर्मलपणा, लोकांचं चांगल्या पद्धतीने वागायचं, सगळ्यांच्या सुख दुःखामध्ये यायचं, ह्या गोष्टी पाहून पाहून मी माझ्या वडिलांचं अनुकरण केलेलं आहे. म्हणजे वडिलांचा एक खूप प्रभाव आपल्या मनावर बालपणापासूनच आहे. हा, कारण मी पहिलीपासून त्यांच्याबरोबर शाळेत जायची आणि त्यांचं अनुकरण केलेलं मी. एखाद्या मुलाला मैदानाच्या खेळामध्ये साधा त्याला छोटा खरूज पण आलं तर ताबडतोब डेटॉल आणणार आणि मलमपट्टी करणार. एखादा गरीब विद्यार्थी आला, त्याची फीज नसली, स्वतःच्या खिशातून ते पैसे काढून त्यांना देणं या गोष्टी मी समोर पाहिलेलं आहे. समाजकारणाचा बालकडू हा हे तुम्ही वडिलापासून घेतला आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस थोडेसे मोठे झालात, समजायला लागलं, हो, तर वडिलांसारखं कार्य करायचं असं मनात ठरवलं होतं. बिलकुल बिलकुल. त्यांचा अनुशासनपणा, त्यांची बोलायची पद्धत, सभ्यता त्यांच्याकडं, पूर्ण शाळेचं काम त्यांनी स्वतःच्या हातात घेतलं. हे सगळ्या लहान लहान गोष्टी मी त्यांच्याकडं अनुकरण करायची. म्हणजे तुमच्या सर्व भाऊ बहिणीमध्ये हो, तुमच्यावरच जास्त प्रभाव पडला. हो, आणि आपण सामाजिक, जसं सर शिक्षकच नव्हते तुमचे वडील, तर ते एक समाजकारणी होते, येस, है ना. त्यामुळेच तुम्हाला तो लहानपणापासून मला त्याचं अनुकरण केलं आणि तुम्ही बाळकडू सरापासूनच घेतलेलं आहे. हो. माझा दुसरा प्रश्न असा आहे की तुम्ही शिक्षण घेतलं, उच्च शिक्षित झालात आणि शिक्षण करत असताना सामाजिक कार्यामध्ये आलात. सामाजिक कार्यामध्ये कार्य करत असताना विशेषतः मुस्लिम समाजामध्ये कार्य करत असताना आपला अनुभव काय? बघा, आता मी तुम्हाला सविस्तर सांगते. जेव्हा माझी 10वी झाली आणि मी 11वी 12वी अहमदनगर कॉलेजमध्ये केली, तर आमच्या सगळ्या 7 बहिणी अशी मोठ्या झाल्या होते, भाऊ लोक मोठे झाले होते, प्रपंच हा वाढलेला होता आणि वडील एकटे होते. तर मी त्यांच्या पाहिलं का ते 84 मध्ये सरपंच होते आणि 2002 मध्ये ते नगरसेवक झाले महापालिकेमध्ये. आणि मी 11वी 12वी माझी 91-92 मध्ये झाली. तेव्हापर्यंत मी 15-16 वर्षाची झाली होती. तर माझ्यामध्ये ही इच्छा झाली का आपण शिक्षणाबरोबर नोकरी सुद्धा करायला पाहिजे. तर मी 12वी नंतर दर्गा दायरा बाजू बुरानगर म्हणून एक गाव आहे, तिथं व्हिडिओकॉन होता. त्या व्हिडिओकॉनमध्ये मी कामाला लागली. जेव्हा मी व्हिडिओकॉनमध्ये कामाला होती तेव्हा बहुतेक 1,500 रुपये पगार असायचा त्या काळामध्ये, 92-91 मध्ये. त्यावेळेस मी महिलांची समस्या पाहिली का इतक्या छोट्याशा पगारामध्ये आपलं प्रपंच कसं चालवायचा, खूप अडीअडचणी त्या काळामध्ये मी पाहिलेल्या आहे. आणि त्या काळामध्ये मी जी परिस्थिती पाहिली महिलांची, तिथून खरा माझा प्रवास सुरू झाला. सामाजिक प्रवास म्हणजे तुम्ही महिलांचे दुःख पाहिले आणि त्यांच्या अडीअडचणी पाहिल्या, त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की त्यांच्यासाठी लढायला पाहिजे. कारण तिथं खूप घटस्फोटित महिला होते, सोडलेल्या महिला होते, विधुर महिला होते आणि इतक्या छोट्याशा पगारामध्ये त्यांनी आपलं प्रपंच चालवायचं. मी तर शिक्षण करून आपलं
शिक्षणासाठी 2 पैसे म्हणजे प्रपंच मोठा होता म्हणून मी तिथं जॉईन झाली. हे कामं पाहिल्यानंतर माझी सुरुवात तिथून झाली. म्हणजे तुम्ही स्त्रियांसाठी लढा देण्यासाठी सुरुवात कंपनीतून सुरू झाली. तिथं बारीक बारीक गोष्टी तिथं पाहिल्या मी. आणि ते काम करता करता मी शिक्षण केलं. माझं BA MA तिथं केलं मी. त्याच्यानंतर मी BPED केलं. BPED झाल्यानंतर मी आपलं छोटीशी एक दुकान टाकली. तिथं पण काही कमी पगारचा थोडा इश्यू झाला होता, खूप लांब होतं. ते सोडून मी आपलं छोटं मोठं व्यवसाय केला आणि त्या व्यवसायातून कॉस्मेटिक्सचा व्यवसाय केला. तिथून माझी खरी सामाजिक क्षेत्राचं कार्य सुरू झाला. म्हणजे शेवटी कौटुंबिक प्रश्न असतात ना, की कोणाची आर्थिक परिस्थिती असेल त्यांना आर्थिक सहाय्य करणे, लोन, महिला बचत गट चालवणे. आपण महिला बचत गटही चालवलेला आहे. हा, मग त्याच्यानंतर मी आपली कॉस्मेटिक्सचं शॉप चालू केलं आणि इथं 2005 मध्ये मी कौटुंबिक हिंसाचाराचा महिलांचं संरक्षणचा अचा कायदा, त्या अच्या कायद्याअंतर्गत मी महिला मंडळ स्थापन केलं. क्रांती विकास महिला मंडळ तिथं मी स्थापन केलं आणि त्या स्थापनमध्ये 2005 मध्ये 5, 6, 7 आणि 8 सामाजिक क्षेत्रामध्ये काम करता करता महिलांचे कौटुंबिक हिंसाचारांचे प्रश्न सोडवता बचत गट वगैरे करता 2008 मध्ये मानवाधिकार संघटनेमध्ये महाराष्ट्र महिला अध्यक्ष म्हणून मला निवडून दिलं. मध्ये मी तुम्हाला एक रोखतोय थोडंसं. मला एक प्रश्न विचारायचा राहिला, की जर तुम्ही एवढ्या स्वच्छंदी आहात, जर तुम्ही वडिलांच्या लाडक्या असतात, पण खोडकरपणा हा तुमचा, म्हणजे लहानपणी सुद्धा तुम्ही खोडकर असाल, त्याचा काय एखादा किस्सा? असं आहे, मी मराठीने शिकल्यामुळं आम्ही दर्गा दायरा तर तारकपूर इथं ही वस्ती नव्हती, असा जंगल होता. मी मुलांबरोबर जायची. कधी कधी आहे ना, वडील हे शाळेत कामानिमित्त घरी शाळेत राहून जायचे, त्या मुलांबरोबर मला यावं लागायचे. तर 7-8 मुलं असायचे, मी एकटी असायची. तर ते उगाच मला चुकून काय म्हणायचे, इथं या विहिरीच्या झाडाखाली भूत आहे. अरे बापरे, भूत आहे, हे मला सोडून जायचे. माझा धीटपणा, भूत असला मी माझ्या वडिलांना सांगत आणि उद्या त्या भूताला मारून टाकत. म्हणजे मला डेअरिंग लहानपणापासून आली. आणि 7 बहिणीमध्ये मी एकटी मराठीने शिकलेली, वडिलांबरोबर जायचं, माझे वर्चस्व व्हायचं काम. म्हणजे भूताने तुम्हाला डीट केलं. भूताने आणि एकटी येणं जाणं, मग म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये कसं एक डेअरिंग, लहानपणापासून पहिलीपासून एकदम लांब जायचं यायचं. तर डेअरिंग म्हणजे पहिल्यापासून मी कोणाशी घाबरली नाही पहिल्यापासून. म्हणजे एक चांगलं झालं की ज्यावेळेस तुम्ही भूताला घाबरण्याचं सोडून दिलं, लहानपणीच तुम्हाला असं कळलं की मला भूताची सामना करायचा आणि दररोज जायचं. असं असताना समाजकारणातनं एकदम तुम्ही राजकारणात आला. विषय काय, जसं जसं मी 2005 मध्ये महिला मंडळ स्थापन केलं, बचत गट स्थापन केलं, महिलांचे तंटे सोडवण्यात आले, लांब लांब जायची. मानवाधिकार संघटनेमध्ये मला खूप चांगली संधी भेटली. ती संधी अशी का मी नगर जिल्ह्यामधले जितके पण आपले तालुका आहे, नेवासा, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, अशा खेड्यापाड्यातून महिलांची समस्या यायची कौटुंबिक. त्यांना घटस्फोट मुलं द्यायचे, सोडून द्यायचे. तर माझं काय म्हणणं असायचं, मी त्या महिलाच्या घरी जायची, तिकडच्या पोलीस पाटलांना, पोलीस स्टेशनला आपलं कव्हरिंग लेटर द्यायचं की बाबा माझ्याकडे असा विषय आलेला आहे, ह्या मुलीचा असा प्रश्न आहे. तिथं घरात जाऊन पोलीस पाटलांबरोबर बसून तिथलचे सरपंच वगैरे, नेवासा, राहुरी, श्रीगोंदा, पारनेर, अशा खूप ठिकाणी मी गेली आणि माझ्या माहितीनुसार कमीत कमी 2,500 ते 3,000 महिलांना मी त्यांचे संसार थाटायला लागले. ह्या पुण्याचं काम केलं मला. आणि त्याच कामातून मला हे कळालं का हे तंटे खूप असतात आणि मुली देण्या घरच्या मुली हे सुखी नसतात. ज्या मुलीला त्रास असतं ते मनातून असं तळतळ वाटायची आणि मी अंतकरणातून ते काम करायची आणि त्या मुलीला घरी. तुम्ही एवढं काम केलं की सगळ्या गोष्टी सोप्या असतात. भांडणं सोडवणं हे इतकं सोपं नसतं. पत्रकार साहेब,
जेव्हा मी त्या तंटेमध्ये बसायची तर तडजोड करताना कोणी कोणाचं ऐकत नसायचं. त्यावेळेस खूप सामंजस्याने ते कौटुंब कलह निपटून घ्यावं लागायचं माझं. कारण एखादा मुलगा, एखादी सासू त्या मुलीला घ्यायचीच नाही हो. त्यावेळेस मला इतकं वाईट वाटायचं, कारण मी 7 बहिणीची बहीण होती. लग्न करून द्यायची. मला असं वाटायचं जशा माझ्या बहिणी नांदत आहे तसे माझ्या समाजाच्या, त्या कुठल्याही जातीच्या असू द्या. जास्त मी तालुक्या स्तरावर जेव्हा कामं केले मी, तर मग सर्व धर्माची कामं केली मी, सर्व समाजाची लोक. सर्व समाजाच्या लोकांची कामं केली. तर मी याच्यामध्ये तुम्हाला सांगतो की गंमत अशी असते की प्रत्येक माणूस जो तुम्ही ज्या सामाजिक तंटे सोडवत होतात, प्रापंचिक तंटे सोडवतात, प्रत्येक माणूस हे सांगत असतो की माझं खरं. बरोबर है ना, की बरोबर. मुलीवाले असो ते म्हणतात आमचं खरं, हे आणि चुकीचं आहे, मुलीवाले. आमचं खरं. अशा वेळी तुम्ही ते कसे सॉल्व्ह करत असाल? बघा, एखाद्या वेळेस सासूचं बोलणं असायचं तर ही आमचं ऐकत नाही, किंवा नवरा म्हणायचं ही काम करत नाही, ऐकत नाही. तेव्हा त्या मुलीला मी इतक्या म्हणजे भावनिक तिला बोलायची, बेटा गेल्या घरची जी मुलगी असते तिला 2 कामं केले तर ती मरत नाही. आपण लग्नाच्या वेळेस आई वडील किंवा वरिष्ठ आपले म्हातारे ते काय म्हणतात का बाई, देण्या घरची मुलगी 2 कामांनी मरत नाही. तर बा तू ऐक, ही पण तुझीच आई आहे. आता लग्नाच्या आधी तुझी आई होती, आता लग्नानंतर ही तुझी आई आहे. त्या प्रपंचामध्ये एखाद्या वेळेस पोलीस पाटील वगैरे सरपंच असायचं तर तेव्हा म्हणायची, सरपंच साहेब म्हटलं, लग्नाची जी कुंकूची पोरगी असली ना, आपण 100 पोते गव्हाचे सांभाळू शकतात, पण 8 दिवस सोडलेली मुलगी आपण घरात सांभाळू शकत नाही. कारण लोक नावं ठेवतात त्याला. का आतापर्यंत पाठवलं नाही का तू, आतापर्यंत आहे का? म्हणजे ह्या मुलीला जी मी सगळ्या पद्धतीने तिला जेव्हा तिचं म्हणजे तिला काउन्सिलिंग करायची, समुपदेशन द्यायची, तिला करुणा टाईप एकदम भावनिक, ती समजून घ्यायची. ओके ताई, आता तुला काही अडचण आली तर मला फोन करत जा, तुझ्या आईला करू नको, मला कर. ती खरंच मला करायची फोन, कारण मला आता त्रास नाहीये, तुम्ही जसं सांगत होते मी तसंच राहिले. तर ते काम, हे कामाचा सारांश जो केला मी, त्या कामातून लोकांनी मला पसंती केली. मला एक म्हणायचं आहे की आता तुम्ही मुलीला समजून सांगितलं, मुलाला कसं सांगायचं? मुलाला पण ते सांगायची, बघ आपण जेव्हा एखाद्या बरोबर लग्न करतो, त्याची सुख दुःखामध्ये सर्व तूच असतो. तिला काय हवं, काय नको हवं, तिची काय चूक आहे तिला समजून सांग. मारू नको, तिला शिव्या देऊ नको, तिला पण मान सन्मान आहे, प्रेमाने वाग, ती पण तुझ्याशी प्रेमाने वागते. कधी कधी उदाहरण न द्यायची मी, का बाबा उदाहरण अशी द्यायची का बघा, आपण आपल्या घरामध्ये एखादा प्राणी, पाळीव प्राणी, आपण त्याला रोज काहीतरी छोटंसं वाटीमध्ये दूध दिलं, किंवा त्याला भाकर टाकली, काय टाकली, तिच्या अंगावर हात फिरवलं, ते आपल्याकडे बसती. हा तर जनावर आहे, आपण तर माणूस आहे. देवाने आपल्याला बुद्धी दिली, सगळ्या काही गोष्टी दिलेल्या. ते असे भावनिक गोष्टी सांगून किंवा शब्द देऊन त्यांना त्या तंटेमधून त्यांना बाहेर काढायचं, काउन्सिलिंग करायची. म्हणजे तुम्ही मुलीलाही काढलं आणि मुलालाही काढलं. काय असतं, एखाद्या वेळेस काय असतं, जी मुलगी असते ती परिवारातून आलेली असते, तिला संस्कार घडलेले असतात, तिला घरीच सांगितलेलं असतं का नवऱ्याशी उद्धट वागू नको, किंवा सासूशी उद्धट वागू नको, आपलं काम कर. तर काय बिचारी ती बाहेर जास्त, तिला बाहेरची दुनिया माहीत नसती. वय झालं का लग्न करून दिलं, जगाशी काय तिला हे नसतं. ती आपलं प्रपंच, नवरा, ह्या गोष्टी घेऊन चालत असते. तर मग काय होतं का नवऱ्याचं खूप ऐकते ती, नवरा खूप ऐकतो तिचा. मग ह्यांना वाईट वाटतं का बाबा नाही ह्या गोष्टी झाल्या. म्हणजे आईला असं वाटतं की माझा पोरगा ताब्यात न जाऊ नये, हा आहे ना, आणि पुरीकडे असं वाटतं की जावई माझ्या पुरीचं ऐकावं.
या अशा प्रश्न ज्यावेळेस येतात ते कौटुंबिक वाद तिथेही वाढलेले आहेत. हा. तर आपण विषयाच्या पुन्हा विषयावर येऊ. आपण राजकारणात कसे आला? कसे आले? अच्छा, 2008 मध्ये जेव्हा मी मानवाधिकार संघटनेमध्ये महाराष्ट्र महिला अध्यक्ष झाली आणि माझ्या कामाचा व्याप वाढला, बचत गटाचा व्याप वाढला आणि सामाजिक क्षेत्रामधले जे छोटे मोठे मुद्दे आहे ते उचलून धरले मी. महापालिकेचे मुद्दे असू द्या किंवा आपले निवेदन देण्याचं असू द्या, आयुक्तांना निवेदन, कलेक्टरांना समाजामधले काहीतरी एखाद्या मुलीचा काय प्रश्न असू द्या किंवा काय भांडणं असू द्या. इथं गावामध्ये आपले मुकुंदनगर भागामध्ये कुठं भांडणं चालत असले, त्या भांडणामध्ये आपलं स्वतःहून निघून जायची, ते भांडणं थांबवायची. म्हणजे काय, सामाजिक कार्याची मला पहिल्यापासून आवड होती आणि पहिल्यापासून मी अशी थोडी स्वच्छंदी आणि शिकलेली असल्यामुळं या गोष्टीचं मला अंतःकरणातून ज्ञान होतं की मी समाजासाठी काहीतरी करावं. त्या समाजातून कार्यातून लोकांनी मला सांगितलं का तुम्ही राजकारणात या. आणि राजकारणाचा योगायोग असा झाला 2013 मध्ये आमच्या वडिलांनी आम्हाला होकारती दिली आणि महिला वॉर्ड झाला आणि लोकांची मला साथ भेटली का तुम्ही राजकारणात या. आपण राजकारणात आला, एक विशेष आहे की आपण ज्यावेळेस राजकारणात आला लोकांच्या अग्रावस्था आला आणि राजकारणात आल्यानंतर तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आला. हो. आणि अपक्ष निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच महिला बाल कल्याण समितीच्या चेअरमन झाला. Yes. हा योगायोग कसा? योगायोग असा का जेव्हा मी म्हणजे याला कारण आपलं बोलणं नाही, बघा ह्याला पण एक कारण आहे. जेव्हा मी 2008 मध्ये मानवाधिकार संघटने होती तेव्हा महिला बाल कल्याणचं समुपदेशन केंद्र हे सरकार मान्य देण्यात येणार होतं. तेव्हा मी माझी फाईल टाकली होती. तेव्हा मला भेटलं नव्हतं. तर मी त्यावेळेस निर्णय केला होता का मी जेव्हा राजकारणामध्ये आली आणि मी निवडून आली तर मी महिला बाल कल्याण क्षेत्रामध्ये जास्त काम करणार. कारण माझं पहिल्यापासून त्या महिलांच्या क्षेत्रावरच जास्त काम होतं ना. तर मी महिला बाल कल्याण क्षेत्र निवडला, अपक्ष झाली, मला सभापती. मी त्यावेळेस माझा हा शब्द टाकला का मला महिला बाल कल्याण सभापती पाहिजे. नाही, सभापती पद जे आहे त्यावेळेस राजकीय गरज होती पाठिंब्याची, त्याचाही फायदा झाला. येस. म्हणून तुम्ही ते मान्य केलं. म्हणजे राजकारणातलं पहिलं पाऊल यशस्वी झालं, यशस्वी पेललं आपण. येस. तर आपण महिला बाल कल्याण समितीच्या सभापती झाला आणि त्याच्यानंतर आपलं कार्य लोकांनी पाहिलेलं आहे. येस. आता हे करत असताना राजकारणामध्ये तुम्ही आलात, वडिलांना बाळकडू बघितले, आपण या सर्व करत असताना आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहतो मुस्लिम महिलांचा. आणि आपण एक मुस्लिम महिला आहे, तर मुस्लिम महिलांबाबत एक प्रोपोगंडा हे केलेला आहे की पीडित आहे, अत्याचारित आहे, हे आहे, हे ते आहे, है ना. आणि माध्यमही त्याला. तर तुम्ही एक पदावर राहिला, समाजासाठी काम करता मुस्लिम समाजात, आणि आपणही निवडणूक ही मुस्लिम बहुल वार्ड प्रभागातून निवडून येतात. त्यामुळं आपण काय याच्या बाबतीत काय म्हणाल? हा जो सर्वात प्रथम तर मी हे सांगू इच्छिते का जो हा गैरसमज आहे हा खूप खोटा आहे आणि हा माझ्या विचाराने तर हा एक काय म्हणावं त्याला प्रोपोगंडा आहे. एक असं नाही का एक मुस्लिम समाजाला एक असं दाखवून बदनाम करण्याचा प्रयत्न आहे एकदम. म्हणजे मी तुम्हाला सांगते, आम्ही 7 बहिणी असून इतकं शिक्षण घेतलेलं आहे. त्या काळामध्ये म्हणजे 30 वर्ष आधीची गोष्ट म्हणत आहे मी, आताची नाही, 89-90 त्या काळामध्ये आम्ही शिक्षण घेतलेलं आहे. तर हे मुस्लिम समाजाचं जे शिक्षणाचा विषय आहे, मुलींना शिकवतात पण शिक्षण पण देतात, पण जो प्रोपगंडा आहे का मुस्लिम महिलांना दडपून ठेवतात. जेव्हा मी हे काम केले तर माझ्या देखण्यामध्ये बहुपत्नीचा हा खूप कमी प्रमाणात आलेला आहे. हा जो प्रश्न आहे मुस्लिम समाजामध्ये दुसरी पत्नी करतात म्हणून बहुपत्नी, हा विषय एकदम खोटा आहे. कारण मी गेल्या 25 ते 30 वर्षापासून जे काम करत आहे त्याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचारामध्ये मला तंटामुक्तीमध्ये आपल्या अहमदनगर शहरामध्ये
जेव्हा मी हे कामामध्ये महिला सेलमध्ये जायची, ते हे विषय खूप कमी यायचे. कसं, एखादी तिची पत्नी वारली किंवा मेली असली तर त्यावेळेस दुसरी पत्नी शर्यतमध्ये 2 पत्नी 4 पत्नी करायचा विषय, इथं एक सांभाळता येत नाही. आजच्या धकाधकी जीवनामध्ये आर्थिक टंचाईमुळं मुलांचे शिक्षण, घरदार, ह्याच्यामध्ये दुसरी पत्नी करणं हे खूप भ्रम आहे, भ्रम. माझ्या पाहण्यामध्ये 30-35 वर्षामध्ये माझ्या गावामध्ये किंवा माझ्या बहिणीमध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या समाजामध्ये ह्या गोष्टी खूप कमी पाहिल्या मी. हो, लग्न होतात, पण केव्हा एखाद्याचा आजार आहे किंवा मेली, घटस्फोट. हा जो प्रोपगंडा आहे ना मुस्लिम समाजामध्ये, 2-2 पत्न्या करतात, 3-3, 4-4 करायचं, हा समाजाला बदनाम करायचा एक षड्यंत्र आहे. आणि पाहिलं गेलं तर सर्वच धर्मामध्ये दुसरी पत्नी करतात, त्याला काय अपवाद नाही. एखाद्याला पसंत आली किंवा एखाद्याला मन गेलं तो करू शकतो ना. पण मुस्लिम समाजाचं काय आहे ना, हा बबाल करून ठेवलेला आहे, प्रोपगंडा करून ठेवलेला आहे राजकारणापोटी. काहीतरी मुस्लिम समाजाला टार्गेट करायचं, बदनाम करायचं, याचा मागचा उद्देश आहे. म्हणजे आता तुम्ही सांगितलं की मुस्लिम महिला शिकतात सुद्धा, मुस्लिम महिला सक्षम सुद्धा झालेल्या आहे आणि मुस्लिम बहुपत्नीत्व बाबत हा माध्यमांनी पसरवलेला प्रोपगंडा आहे. बिलकुल. तर मी शेवटच्या प्रश्नाकडे येत असताना माझा प्रश्न आहे की महिलांच्या हक्कासाठी आणि प्रगतीसाठी, त्यांच्या रोजगारासाठी आपलं भविष्यात काय मिशन आहे? माझ्या भविष्यामध्ये महिलांसाठी असा विषय आहे की महिला बेरोजगारीचा प्रश्न खूप निर्माण झालेला आहे. इथं महिला जे सुशिक्षित आहे ते नोकऱ्या करतात, वकील आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, म्हणजे खूप. माझ्या समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये महिला शिकलेल्या पण आहे, पण ज्यांना संधी भेटली नाही शिक्षणाची आर्थिक विषयामुळं, ते सुशिक्षित नाही, अशा बेरोजगार महिलांसाठी आम्ही भविष्यामध्ये असं लघु उद्योगासाठी मी 40 बाय 50 एक शेड पण केलेला आहे. दर्गा दायरा भागामध्ये 40 बाय 50 एक मी शेड बनवलेला आहे. त्या शेडमध्ये आमचं प्लॅन आहे लघु उद्योगासाठी आम्ही प्रोजेक्ट करणार आहे. आता सध्या कडधान्य जे आहे, ते कडधान्याचे बिस्किट वगैरे खूप चालत आहे. आता लोक धकाधकीच्या जीवनामध्ये हे जे कडधान्य आहे ते कमी प्रमाणात वापरत आहे, त्याचे बिस्किट्स वगैरे. म्हणजे लघु उद्योगाकडे आपला जास्त कल आहे, कारण ती महिला घर बसल्या करते. त्यांना आपण त्या प्रमाणामध्ये त्यांना वस्तू दिली, ते घर बसल्या सुद्धा करतात. तर मला शेवटचं हे म्हणायचं आहे की आपण आता स्वातंत्र्य प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना संदेश काय द्या? माझा संदेश हेच आहे तर नगरवासियांना किंवा आपल्या सर्व समाजातील लोकांना, सर्व धर्मांना प्रेमाने आणि एकत्र राहावे. जातीय कलेश निर्माण करू नये. 75वी अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त मी पूर्ण नगरवासियांना हे संदेश देण्या इच्छिते का त्या अहमदनगरमध्ये जातीय तेढ निर्माण करणारे काही राजकीय लोक जे आहे त्यांच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि सर्व धर्मीय, सर्व जातीय लोकांनी प्रेमाने एकत्र यावे आणि आपल्या महाराष्ट्राची, आपल्या भारताची एकजुटता निर्माण करावी. प्रेम, बंधुभाव हे सर्वांमध्ये राहावा आणि एकत्र प्रेमाने राहावे. कोणाच्या भूल थाप्यामध्ये, जातीय कलामध्ये येऊ नये. पूर्ण नगरवासियांना, पूर्ण नगर जिल्ह्यातील लोकांना आपल्याला भारताला मजबूत करून आपल्याला आपल्या भारताचं नाव लौकिक करायचं आहे. तर माझं सर्वांना हात जोडून नम्र विनंती आहे का ह्या पुढं सर्वांनी प्रेमाने एकत्र राहावे. आपल्या समोर होत्या शेख नसीम खान साहेब.
यांची आपण सामाजिक कार्य बघितलेलं आहे, त्यांचं शिक्षण बघितलेलं आहे आणि त्यांची राजकीय कारकीर्द बघितलेली आहे. राजकीय कारकिर्दीवरून हे कळत असतं की एक मुस्लिम महिला ज्यावेळेस राजकारणात येते आणि उच्च पदापर्यंत पोहोचते, तर याचा अर्थ की मुस्लिम महिला या सक्षम आहेत. आणि विशेष असं म्हणावं लागतं की नसीम खान या बाकीच्या आपण जर सगळ्या मोठ्या मोठ्या राजकारणाचं बघितलं की देशामध्ये की घरातनं निवडून जर स्त्री आली ती घरात बसते आणि कारभारी तिचा कारभार चालवत असतो. परंतु नसीम खानने याला तडा दिला. नसीम खान यांनी स्वतः आपलं राजकारण आपल्या कर्तृत्वाने केलेलं आहे आणि आपण बघितलं की महिलांना सक्षम केलेलं आहे, महिलांच्या प्रश्नासाठी भांडलेले आहे. आणि आज तुम्हाला आम्हाला ते म्हणत आहे की देशाला जर सक्षम करायचं असेल तर जातीवाद्यांना दूर ठेवा आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्र या. आपण भारताचा प्रजासत्ताक दिन ज्यावेळेस साजरा करतो, डॉक्टर बाबासाहेबाच्या आंबेडकरांच्या संविधानाला त्यावेळेस मारतो, तर खरी गरज आहे आज देशाला सक्षम करण्याची आणि सक्षम ही एकतेमुळे येते. तर नसीम खान साहेब, आपण झिरो न्यूजला मुलाखत दिली, आपलं धन्यवाद. झिरो न्यूजचा आम्ही कसे घडलो हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल तर आपण आपल्या प्रतिक्रिया शेजारील कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा. झिरो न्यूजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. झिरो न्यूज, इट्स न्यूज इम्पॅक्ट.